मित्रांनो, मागील काही दिवसापासून भारताविषयी ट्रॅजेडीवर ट्रॅजेडी चालू आहेत आणि एक प्रकारे आपल्या व्यापाराला नजरच लागली काय. ट्रम्प आल्यावर वाटलं होतं वेगळं काहीतरी होईल, परंतु आल्यापासून वेगळंच काहीतरी करत आहे. कारण ट्रम्प प्रशासनाने भारतावरील नवीन टेरिफ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की चीनने पण रेअर धातूवरील निर्यात बंद केलेली आहे. आता याचा इम्पॅक्ट भारतीय मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि येणाऱ्या काळात होणार पण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे भारतातलं ऑटो सेक्टर असेल, इलेक्ट्रॉनिक सेक्टर असेल आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांवर कसा प्रभाव पडू शकतो आणि पडतोय, याचबरोबर भारत आणि रशियाला का टार्गेट केलं जातं याच्यामध्ये, आणि ट्रम्पची पुढची रणनीती नक्की काय याच्या मागे, भारताची प्रगती खरंच या ट्रम्पला बघवत नाही का बाबा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रिक्स कंट्रीजलाच का जाणून बुजून टार्गेट केलं जातंय, त्याच्याबरोबरच रेअर अर्थ मेटल नक्की असतात बरं काय, त्याचा वापर कुठे केला जातो, कसा केला जातो, आणि ह्या सगळ्या जागतिक राजकारणामागे याचं काही लिंकिंग आहे का, या सर्व गोष्टींचं कनेक्शन, याच्या मागची सगळी कारणं आणि भारताचा मोठा धोका नेमकी काय आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये,